कल्पेश बास झालाय. मनु कोळी यांचा सन्मान होते, आपण पाहू शकाल. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यानंतर आमच्या पालखीचे सर्वात मेहनती पदयात्री वैभव चौहान, आपलं देखील स्वागत आहे. तसेच एक उत्तम ढोलकीपटू आणि आमचे पालखीचे पदयात्री स्वयंसेवक स्वप्नील ठाकूर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. या आपण सामन्याला ऑलरेडी सुरुवात झाली आहे. कल्पेशची पहिली महत्वाची विकेट मिळाली आहे. बॉलिंग मार्कवरती आपल्याला बॉलर पाहायला मिळतो अभि आलाय बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. इथे देखील कटर बॉल आतमध्ये आलाय. बॉल पहा टप्पा पडल्यानंतर, परंतु जास्त बाहेर पिचिंग होऊन मग आलाय आतमध्ये, त्यामुळे वाईड मिळेल. अतिरिक्त धावेने खातं खोललं जाते माहुल कोलीवाडा सी आर पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भेच्या विरुद्ध. सरळ लाईनमध्ये हा बॉल चालला असं वाटलं होतं काही क्षणासाठी, परंतु बॉलने तिथून टप्पा बदललेला पाहायला मिळाला. उचललाय बॉल, पुन्हा फटका फसलाय. फिल्डर आहे बॉलच्या खाली. एक झेल राहुलच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट मिळाली. जो खेळाडू मागच्या मॅचमध्ये अफलातून खेळला होता, वन साइड हिरो, तो आता मात्र स्वस्तात बाद झालाय. महेश मांडवकर बॅक टू द डग आउट. अपेक्षा होत्या महेश मांडवकर कडून, तो झाला बाद. हा पहा बॉल पुन्हा ॲक्शन रिप्ले मधून. बॉल पायाच्या समोरून उचलला होता, परंतु लांबी गाठता आले नाही आणि राहुल कांबळेच्या हातामध्ये हा झेल. कल्पेश वैती मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक वर दोन या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळेल माहुल कोलीवाडा. स्पर्धा मात्र खूप चांगली संपन्न होते. यानंतर सुपर 3च्या लढती चालू होतील. इथून जिंकणारा संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये जाणार तिसरा संघ ठरेल. ओव्हर द विकेट. हाही बॉल येऊ दिला. बॉलला वेट अँड वॉचची भूमिका मैदानामध्ये पाहायला मिळाली. फुटबॉल त्या ठिकाणी खेळतोय सध्या कॅप्टन. बॉल आतापर्यंत झाले 3. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या. एक वाईट त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तीन बॉल आतापर्यंत या ठिकाणी संपन्न होतात. 1-2 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी डळमळीत आपल्याला पाहायला मिळते माहुल कोलीवाडा टीमची. गणेश पहिल्या सामन्यामध्ये 42 धावांचं बहुमूल्य योगदान त्याचं राहिले. इथे फसवला. अंगावरती येणारा बॉलचा वेध घेण्याचा प्रयत्न, परंतु कमाल केली आज, धमाल केली अभिने. आज गोलंदाजी लाजवाब केली आहे. मॅच मध्ये विकेट टेकरची भूमिका त्याने साकारली आहे. पहिली ओव्हर आणि पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स त्याने मिळवून दिलेत. नवीन बॅटर हर्ष येतोय मैदानामध्ये. बास झालाय. आता गणेश देखील. तिन्ही सलामीचे आणि महत्त्वाचे फलंदाज बास झालेत, ज्यामध्ये उल्लेख असेल कल्पेश माहुलकर पहिल्याच बॉलवरती बास झाला, महेश बास झाला आणि आता गणेशने देखील मैदानाची साथ सोडली. एक धाव आली आहे, ती कल्पेश वैतीच्या बॅटमधून आली आणि एक वाईट चिरण. अशा 2 वर 3 विकेट माहुल कोलीवाडा टीमच्या
या संपूर्ण स्कोर कार्डवरती नजर टाकली थोडीशी खराब अवस्था आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे आणि शेवट आता या स्पर्धेचा होताना पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचा समारोप होईल. आई गोवर्धनी चषक 2025 टेरेस ग्रुप बेलापूर आयोजित ही स्पर्धा. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलला पाठवले पॉइंटमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी चाच पडतोय बॉल पकडण्यासाठी, धडपड त्याची पाहायला मिळते. सिंगल एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट होते. टीमची टोटल झाली आहेत आत्ता मात्र या सिंगलच्या मदतीने 3-3 माहुल कोलीवाडा. शेवटचा एक बॉल येणं बाकी अजूनही. एक वाईड बॉल, दुसरा बॉल जो होता तो वाईड आला, त्यामुळे कदाचित हा बॉल पुन्हा टाकण्याची त्यांना पेनल्टी मिळाली. टाकावा लागेल. हा 7व्या क्रमांकाचा बॉल या ओव्हरमधील. कट केला बॉल, पॉइंट मधून बॉलला काढलंय, फिल्डर नाहीयेत, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड चालले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 7. 7-3 या परिस्थितीमध्ये माहुल कोलीवाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती एक चांगला देखणा फटका पाहायला मिळाला बॅट्समनच्या माध्यमातून. 4 धावा तिथे मिळाल्या. 4च्या मदतीने 7 रन स्कोर कार्डवरती लागल्यात आतापर्यंत. ही पहिली ओव्हर संपल्यानंतर तर सेकंड ओव्हरची जबाबदारी हेमंत पाटीलच्या खांद्यावरती टाकण्यात आली आहे. हेमंत आला बॉलिंगसाठी सेकंड ओव्हरमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल. बॅकफुटला जाऊन मात्र कट केला बॉलला पाठवून दिल्या सरळ पॉइंट आणि कव्हरच्या मधून 4 धावांकरिता चौकार मिळाला. जाता जाता या ओव्हरचा शेवट गोड झालाय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती तयार. समोर स्ट्रायकिंग इन कडे बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष. माहुल कोलीवाडा टीम कडून हर्ष जबाबदारी घ्यावी लागेल. उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. आता मात्र थोडीसा लेझी क्रिकेट पाहायला मिळते, कारण की बऱ्याच वेळाची विश्रांती मिळाली माहुल कोलीवाडा टीमला आणि त्यामुळे याच विश्रांतीमुळे आता थोडा आळस भरलाय. कारण सलामीचे 3 महत्त्वाचे फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेत, त्यामुळे अडचणीत सापडला हा संघ. इथे देखील पहा लॉंग ऑनकडे फटका खेळलेत. अभि बॉलवरती येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नॉट आउट. पोहोचला. ट्राय चांगला होता त्या ठिकाणी सांगितलं. कल्पेश वैथी त्या ठिकाणी मात्र अगदी सुसाट सुटले होते धावत. 2 धावा पूर्ण केल्या. टीमची टोटल झाली 9. अजूनही डबल डिजिट स्कोर कार्ड वरती दिसत नाहीये. पहिले 8 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. इथे उडवला बॉल, परफेक्ट लाईन आणि लेंथ ओळखली होती या बॉलची आणि तसाच बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळलाय. 6 धावांकरिता हा खणखणीत षटकार. 6 धावा इथे पाहायला मिळाल्या आणि या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते 15 वरती. 15 फॉर 3 हीच गरज आहे आणि काळानुसार गरज ओळखणे हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. इथे देखील हवेत खेळलाय बॉल, पॉइंटमध्ये फिल्डर पासून दूर आहे आणि बॉल जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावेकरिता सिंगल आली. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आता 16. 4 बॉल 16 रन. अजूनही अपेक्षा आहे मोठी धावसंख्या इथून उभारली जाईल का? जे घडलं होतं तळवली टीम सोबत मागच्या मॅचमध्ये 22 धावा त्यांनी टार्गेटसाठी ठेवल्या होत्या, त्या धावा लवकर पूर्ण केल्या तुर्बे टीमने. इथे देखील पहा खोलात टाकला होता बॉल, ऑफ स्टंपच्या तुम्ही पूर्ण बाहेर निघालेत आणि त्यामुळे ही दाद मागणं इथून मात्र रास्त ठरणार नाही. अंपायर सिद्धू कोळी सांगतात की इथून तुम्हाला बोबा नसेल. चांगला बॉल हाताळला हेमंत पाटीलने. एक चांगला ऑलराऊंडर आहे तुर्बे टीमच्या माध्यमातून. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये अनेक प्रीमियर लीगमध्ये खेळताना तो पाहायला मिळतो. फुलटॉस बॉल आहे आणि नो बॉलचा इशारा आला अंपायर कडून. काय घडलंय? दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वरती थ्रो झालाय आणि 2 धावा इथे मिळतील. 2 सोबत नो बॉलचा इशारा आलाय.
आणि या नो बॉल सोबतच बोनस फ्री हिटचा मिळणार आहे. टीमची टोटल 3 ने वाढते. धावसंख्या 19. फ्री हिटचा बॉल पुढचा. हेमंत पाटील कडून झालेली ही चूक आता मात्र त्याला सुधारावी लागेल. फ्री हिटच्या बॉलवरती शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील अंतिम बॉल आणि तो खेळण्याची संधी पुन्हा उपलब्ध झाली आहे हर्षला. इथे देखील बॉल उडवलाय परंतु फिल्डर आता बॉलच्या खाली येताना आपल्याला पाहायला मिळतील. रवी म्हात्रे कोणतीही चूक नाही परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणाने सेफ असतील. 20 झाल्या 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. शेवटचं षटक अजूनही येणं बाकी. 3 ओव्हरची मॅच, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने धावा उभ्या केल्यात. थँक्यू व्हेरी मच शैलेजी भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी. आपण अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत. तब्बल 2000 पदयात्री या पालखीसोबत यावर्षी चालत एकविरा गडासाठी निघणार आहेत आणि तब्बल 500हून अधिक ब्रासबँड वादक या पालखीला मानवंदना देतात. इथे देखील पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. रवी बॉलच्या खाली आणखीन एक विकेट. हर्षची विकेट. मागच्याही बॉलवरती कॅच पकडली होती, याही बॉलवरती कॅच पकडली तेव्हा नशिबाने साथ दिली. फ्री हिट होती आणि आता मात्र तसं काही होताना दिसत नाहीये. जावं लागेल हर्षला. पुन्हा एकदा निराश मनाने 6 बॉल 8 धावांची खेळी त्याची इथं मात्र पाहायला मिळाली आपल्याला. चांगला स्टार्ट दिला. एक षटकार त्याने जरूर मारला होता परंतु तरी देखील आता धावसंख्येला जी उंची पाहिजे होती ती उंची मिळत नाहीये. सुनील आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये. यावेळेस मात्र पहा ड्राईव्ह केल्या बॉल समोर थ्रो आणि चुकीचा थ्रो आहे हा. राकेश बॉलिंग मार्कवरती असताना नमितने नाराजी व्यक्त केली या थ्रोवरती कारण की विकेट जर तुम्हाला मिळत नाहीये तर एक्स्ट्रा धाव खर्च होईल आणि जी धाव एक्स्ट्रा खर्च होते ती आपल्या टीमसाठी नंतर अडचणीची बनेल. पहिल्याच बॉलवरती इथे 2 धावा पाहायला मिळाल्या. एक पहिल्या बॉलवरती विकेट आली त्यानंतर आता सेकंड बॉलला 2 धावा येतात. 1+1 एक ओव्हर थ्रोची धाव मिळाली. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा आपल्याला कल्पेश वैती पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. तोच खेळाडू पुन्हा एकदा इन ॲक्शन. शेवटचे 4 बॉल बाकी आहेत आणि 4 बॉलमध्ये डिसाईड होईल या मॅचचा टार्गेट किती असेल. मजा येईल मॅच पाहायला. दोन्ही मातब्बर दिग्गज संघ एकमेकांच्या विरुद्ध आहेत. उचलला बॉल. स्लॉट मधला बॉल होता त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. कडक फटकेबाजी सध्या सुरू असलेली पाहायला मिळेल. कल्पेश वैती अनुभव आणि त्यासोबत बांधील ती शिदोरी भरपूर काही सांगून चाललेत. 5 शफल झाले. स्टान्स बदलला. स्क्वेअर लेगच्या वरून अगदी समोर असलेल्या बॉलला फेकून दिले 6 धावांकरिता. षटकार आलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल अजून शिल्लक. मोठी स्टारकास्ट याही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुर्बे टीमकडून ज्यावेळेस बॅटिंग होईल रवी म्हात्रे, नमित पाटील, रोनित पाटील, राहुल कांबळे अशी बरीच खेळाडू त्याही टीममध्ये चांगला खेळ करतील अशी अपेक्षा नक्की असेल. हाफ ट्रॅकर आणखीन एक पुल केलाय. पॉवरफुल षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सर आलेत. आणि काय घडलंय जेवढं काही साठवलेलं होतं तेवढं आता कुठे ना कुठं तरी विखुरत चाललंय. ज्या 2 ओव्हरमध्ये गोष्टी घडल्या नव्हत्या त्या आता 3ऱ्या ओव्हरमध्ये घडतात. हे आहे स्लॉक ओव्हरचं महत्त्व. शेवटच्या ओव्हरमध्ये तुमच्याकडून किती धावा उभ्या होतात यावरती सर्व मॅचचा भवितव्य अवलंबून असतं.
आणि आता मात्र 34ला 4 या स्थितीमध्ये माहुल कोलीवाडा संघ पाहायला मिळतो आपल्याला. इथे देखील पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न सोडून दिला. वाईट +1 2 मिळतील, एक्स्ट्रा आल्यात. आता मात्र अडचण जाणवतीये टीम तुर्भेला, कारण की 4 बॉल नंतर अजूनही एक असा बॉल त्यांना सापडत नाहीये ज्यावरती लिहिलंय की कल्पेश वैतीची विकेट कधी मिळेल. 1 चौकार 2 षटकार 1 सिंगल आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा 4 बॉलमध्ये उभ्या केल्यात. कमालीची बॅटिंग. आणखीन एकदा जागा बनवली, भरपूर वरती गेलाय बॉल. फिल्डर आहेत बॉलच्या खाली, कॅच होणार, पकडलाय झेल आणि संपलाय फायनली कल्पेश वैतीचा खेळ. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत दाखल होताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे, 1 लास्ट बॉल टू गो. टार्गेट सेट करणारा बॉल 36 झाल्यात आतापर्यंत. 36ला 5 माहुल कोलीवाडा टीम. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांसाठी प्रचंड संघर्ष केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या. 2 षटकार या ओव्हरमधून आले. 2 षटकार 1 दुहेरी 1 वाईट +1ची धाव इथे मात्र पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये भरपूर काय घडले. इथे देखील पायावरचा बॉल सोडून दिला. पाहूया काय घडलंय. इथून मात्र बोल्ड होताना पाहायला मिळेल. विकेट मिळाली फायनली शेवटच्या बॉलला. 36ला इनिंग ब्रेक. 37 धावांचं टार्गेट तिथे मात्र असेल. माहुल कोलीवाडा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विश्वनाथ ठाकूर यांची नेहमी एक आठवण होईल त्यांच्या माध्यमातून. एक सर्वोत्तम ॲथलेटिक्स, वयाची 50शी ओलांडल्यानंतर देखील कला जोपासण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. व्यावसायिक पंच, त्याचबरोबरीने उत्तम ॲथलेटिक्स, तेवढेच चांगले सिंगर ओळख आहे. आणि माहुल कोलीवाडा टीम जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळते आवर्जून ते सामना पाहतात. त्यांच्याकडून आल्या शुभेच्छा माहुल कोलीवाडा या टीमला. आई गोवर्धनी चषक 2025 दिवस 3रा अंतिम टप्प्यामध्ये आजच्या दिवसातील गट क्लिअर होईल. सुपर 3 मध्ये जाणारी लढत आहे आणि त्यासाठी 37 धावा तुर्भे टीमला पूर्ण कराव्या लागतील जर तुम्हाला सुपर 3चे दरवाजे ठोठावायचे असतील. काय घडेल, काय बिघडेल, या संपूर्ण मॅचचा शेवट कसा असेल, या मॅचची संपूर्ण धावती कहाणी ऐकूया राहुल राठोड यांची जुबानी. कुठेही जाऊ नका. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. थँक्यू. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्याचबरोबर थोडक्यात योगेश शेठ पाटील यांचं आगमन झालंय. आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आमचे जवळचे मित्र आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 37 धावाचा लक्ष्याचा पहाटला करायचा आहे. इथून जो जिंकेल थेट ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करेल, अर्थातच एका बक्षीस मध्ये पात्र ठरेल. भरपूर महत्त्वपूर्ण सामना आपण पाहत आहे. तब्बल 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा साकार झाली. कल्याण डोंबिवली विभागाचा एक संघ इथे आला, मुंबई विभागातील एक संघ आले, असे अनेक संघ नवी मुंबईतील खेळले. परंतु कोण स्पर्धेचा विजेता होईल हे पाहणं देखील गरजेचं असेल. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला तब्बल शुक्रवारी 10 वाजता अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. पहिला सामना आझाद इलेव्हन खेरणे टीमने खेळला आणि तो पहिल्याच दिवशी ट्रँग्युलरमध्ये प्रवेश केलाय. त्यानंतर भूमी इलेव्हन बोनकोडे हा संघ देखील चांगला खेळ केलाय. शनिवारी ट्रँग्युलरमध्ये प्रवेश केलाय. आजचा हा 3रा दिवस सुपर संडे आपण सध्या अनुभवतोय. आज संकष्टीचा दिवस. संकष्टीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. सदतीस धाबाचा पाठलाग करायचा. माहुल कोलीवाडा टीम तुम्हाला 3 ओव्हरमध्ये 15 मिनिटं दिलेली आहेत.
माहुल कोलीवाडा टीम 3 ओव्हर मध्ये 15 मिनिटं दिलेली आहेत. त्या 15 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे. प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग घेत बसू नका प्लीज, विनंती करतोय. 37 धाबाचा लक्ष्याचा पहाटला करायचा आहे. मॅच ऑन आहे. पहिला बॉल, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. नमित पाटील आणि त्याच्याबरोबर रवी म्हात्रे, एक एक्सपिरियन्स मॅन. बॉलिंग करण्यासाठी आर्यन आला, याही खेळाडूने प्रभावित केला आहे. मेंडेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉल. पहिला बॉल, वाह, पहिलाच बॉल अगदी लांब 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 वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्यात ठोकलाय षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तुर्भे गावाचा एक चमचमणारा सितारा. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली मित्रांनो. काय खेळ केला या खेळाडूने, प्रभावित केलाय. तुर्भे गावाचा ब्रँड आपण पाहू शकाल. व्हॉट अ स्ट्रोक यार, अप्रतिम दर्जाचा. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल फटका कसा डिगआउट केलाय. फटका पहा काय डिगआउट केलाय. वाह, कमालीचा यार. नमित पाटीलने पहा जागा बनवली, अखेरच्या मुमेंट पर्यंत बॉलची वाट पाहिली, त्यानंतर बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, ठोकलाय षटकार. 37 धाबाचा बहाट. अगदी ठोकलाय. पहिल्या बॉल वरती स्वॅग से करेंगे स्वागत, वीरेंद्र सहवागच्या स्टाईलने केलाय. माहुल कोलीवाडा टीमचा एक आर्यन, तेज तरार गोलंदाज. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण सध्या पाहत आहे. गती कमी केली, फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. महेश मांडवकर त्या खाली. चुकी होणार नाही आहे. यावेळी टिपलाय झेल आणि संपलंय नमित पाटील यांचा की पहिल्या विकेटचं बटन. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. नमित पाटील यांना तंबूच्या आश्रयाला परतावा लागेल. प्रत्युत्तर आपण पाहत आहे. टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से, तू शेर तो मैं सवा शेर, हे कॉम्बिनेशन पाहत आहे. 1-13 तो 1 मेरा, हे बॅटल आपण पाहत आहे. हा धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. इराईट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती राहुल कांबळे आलाय. इथे राहुल कांबळे आल्या पावली मोठा फटका मारायचा आहे. महेश मांडेवकर धावतायत, परंतु ओ माय गॉड, पाहू शकाल कॅच पकडायचा प्रयत्न चांगला होता. प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. पाहता पाहता दुहेरीमध्ये देखील कन्वर्ट झाले. 2 धावा इथे देखील मिळत आहे. 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या इथे वाढते. 8 वरती पोहोचली. 37 धावाचा पहाटला करायचा आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट आमच्या बरोबर उपस्थित आहे. तब्बल 3 दिवस आता समुद्रा पलीकडे अतिशय छान क्लॅरिटीने आपण पाहू शकाल. प्रणय आणि त्यांची टेक्निकल टीम आमच्या बरोबर जॉईन झाली आहे. 3 दिवसापासून आपण पाहताय. अनुराग जग्गू आमच्या बरोबर संपूर्ण गुणलेखकाचा भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 8 धावा धावफलकावरती आहे. इथे पहा फटका कमालीचा. टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग. टप्पा टप्पा टप्पा, बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. आलाय कणकणीत चौकार. फटका तेवढ्याच ताकदीचा आपण पाहत आहे. ताकदवान फटका, तांबडा पांढरा झणझणीत, मार भावा कणकणीत. आणि हा चौकार ठोकलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये या कॅमेरामॅनचं मी कौतुक करेल. प्रत्येक बॉल टिपण्यामध्ये या कॅमेरामॅनला यश मिळालंय. खूप चांगलं काम तो करतोय. दीपांशु भोईर. ओव्हर नंबर पहिलं प्रगतीपथावर 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 12 झाले धावफलकावरती. 37 धाबाचा पल्ला गाठायचा आहे. 37 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. काय घडेल काय बिघडेल
हे पाहणं आवश्यक राहणार आहे. 99% मेहनत भरपूर काही सांगून जाते, 1% फक्त तुम्हाला नशीब असतो. 99% मेहनत तुम्हाला करावीच लागेल. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे चांगला बॉल, चेंज ऑफ पेस, काटा यावी काटा बदललाय. अपील मध्ये उत्साह, पंचांचं बोट आकाशावरती. पंचांचं बोट आकाशावरती. राहुल कांबळे यांना माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं बटन. राहुल कांबळे स्वतःवरती नाराज झालाय. त्याचबरोबर वेलापूर गावकीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय निलेशजी म्हात्रे साहेब यांचंही आगमन झाले आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं स्वागत आहे निलेश दादा, आपण या. त्याचबरोबर रोहितजी पाटील यांचंही आगमन झाले, त्यांचं स्वागत करतोय. तब्बल 3 दिवस आपण पाहताय मंडळाचं सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं या स्पर्धेमध्ये. असे रोहितजी पाटील त्यांचंही आम्ही मनापासून स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय. शेवटचा बॉल आहे माहुल कोलीवाडा टीम. प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग घेत बसू नका विनंती करतोय. माहुल कोलीवाडा टीम अजूनही सेमीफायनल फायनल आम्हाला खेळवायची, त्यामुळे फास्ट खेळायचंय. 12 झालेत, शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे शेवटचा बॉल इथे पाहू शकाल. हो माय गॉड, लॉलीपॉप अगदी झेल टिपलाय. फलंदाज षटक इथे संपलंय. धावा झालेत 12. 3 विकेटचं नुकसान झाले. मी योगेश शेठ पाटील आपणास विनंती करतोय, आपण या. 12 धावा धब्बलकावरती. 3 विकेटचं नुकसान इथे झालेलं आहे. 37 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. जिंकण्यासाठी 12 मध्ये 25. मॅच अजून ऑन आहे. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता इथे आहे. 12 बॉल मध्ये 25 करायचे आहेत. सामना अगदी डोलायमान अवस्थेमध्ये गेलाय. महेश मांडवकर आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये. चला, माहुल कोलीवाडा टीम या ओव्हर मध्ये 7 मिनिटं घेतलेली आहे. तुम्हाला 5 मिनिटं घ्यायचा होता, 7 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. महेश मांडवकर आलेत ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. 12 बॉल आणि 25 धावांची इथे आवश्यकता आहे. इथे पहिला बॉल मिड विकेटला अलॉंग द ग्रास खेळलाय. फिल्डर येत आहेत, पकडतायत, तोपर्यंत मी इथे सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. सिंगलने टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 झाली. धब्बलकावरती आपण धावा पाहताय. 37 धावाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. 13 धावा धब्बलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर 2 आपण पाहू शकाल. महेश मांडवकर बॉलिंग करण्यासाठी. बॉल तयार. इथे पहा, चांगला बॉल खोला टाकलाय अलॉंग द ग्रास. पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये प्रोटेक्शन येतात. फिल्डिंग कमालीची होते. रोनित पाटीलला इथे सिंगल मिळते. सिंगलने पुन्हा एकदा धावफलक पुढे चाललाय. 14 वरती पोहोचलाय. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सुरू आहे. एखादा मोठा फटका मारावा लागेल. 37 धावाचा पल्ला गाठायचा आहे. 14 झाले. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा कार्पेटच्या साह्याने लॉग ऑफला चाललाय. महेश मांडवकरचं मी कौतुक करेल. कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाहीये. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होते. सिंगल मिळते. सिंगलने वाढते टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 झाली. धावफलक सध्या पाहताय. इथे पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने कव्हर रिजन मधून प्रोटेक्शन येत आहेत. मी ते सिंगल. 16 झालीत. चला, आझाद 11 खेरणे टीमचे कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय
आणि भूमी 11 बोनकोडे टीम. चला भूमी 11 बोनकोडे विघ्नेश टॉस साठी यायचं, ट्रँग्युलर मध्ये यायचे. थोड्याच वेळामध्ये आपण जशी मॅच संपेल आम्ही ड्रॉ काढणार आहोत. तफलकावरती आपण धाबा पाहताय 16, 37 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. इथे फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, बेमिसाल टायमिंग, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आसमानी टोला. रवी म्हात्रे का बल्ला उचलकर बोला, ठोकलाय षटकार. एक्सपिरियन्स मॅन आपण पाहत आहे, भरपूर अनेक गेले कित्येक वर्ष तुर्बी टीमच्या बरोबर खेळलाय. हा ठोकलाय षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या 22च्या घरामध्ये 22 झालीत. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. महेश मांडवकरच्या विरोधामध्ये हल्ला चढवलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती टीम CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे टीमला, तो फटका ठोकलाय. इथे पहा चांगला बॉल खोलात टाकलाय, टिट फॉर टॅट, चांगलं प्रतिउत्तर, चोख प्रतिउत्तर. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 22. 6 मध्ये करायच्या 15. काय घडेल काय बिघडेल. 6 बॉल धावा करायच्या 15. चला भूमी 11 बोनकोडे टीमचे कॅप्टन, चला विघ्नेश पाटील, कम ऑन द स्टेज. चला यायचंय. 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. वॉडा मॅच. सहा बॉल आणि 15 करायचे आहेत. या धावा वाचवण्यासाठी भरत आलाय परत. 6 बॉल 15 धावांची आवश्यकता. बॉल तयार. भरत यांचा पहिला बॉल, तेज तर्रारे, वेगवान बॉल. व्हाईट बॉलची सांगता होती. लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉल. रोहित पाटीलकडे ती जबाबदारी आहे. असे गेले कित्येक कारनामे या खेळाडूने केलेले आहेत. एक असाही कालखंड होता रोहित पाटील. कुमार 11 तुर्बे टीमच्या खेळलंय भरपूर चांगलं खेळ त्या खेळाडूने केलेला आहे. याही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. वॉडा मॅच. मॅच ऑन आहे. 6 बॉल मध्ये 14 धावा. बॉल तयार. भरत पुन्हा एकदा. भरत यांचा पहिला बॉल अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटने 1 रन पूर्ण झाले. दुसरे धाबेचा कॉल दिलाय परंतु थांबवलाय. सिंगलच मिळेल. एक धाव भरपूर महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. मी ते सिंगल. आता 5 मध्ये 13. वॉडा मॅच. कहाणी में ट्विस्ट. 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. रवी म्हात्रेकडे जबाबदारी आहे. संधी आहे स्वतःला हिरो बनवण्याची. 5 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. वॉडा मॅच. एखादा मोठा फटका किमान येईल का हा प्रश्न देखील पडलाय. एका बाजूला मुंबई विभागातील नामवंत संघ तर एका बाजूला नवी मुंबई तालुक्याचा नामवंत संघ. हे पाहत आहे. 5 मध्ये 13. इथे अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने डीप मध्ये 1 रन पूर्ण आहे. एकाने काम चालणार नाही. सिंगल डबल से दिल्ली बहुत दूर आहे. 4 मध्ये करायच्या 12. 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. चला भूमी 11 बोनकोडे टीमचे कॅप्टन. आता 4 मध्ये करायचे आहे 12. या मॅच मध्ये येणारे 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. इथे देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. सिंगलने काम चालणार नाही. भरतने कमबॅक केलाय. काय गोलंदाजी केली यार. 6 मध्ये 15 करायच्यात. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. आता 3 मध्ये 11. 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता इथे आहे. आता आक्रमणाशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला. आक्रमणतेचं रूप धारण करावं लागेल. 3 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता इथे आहे. मॅच बदलू शकतो. एखादा मोठा फटका मारावा लागेल. बॉल तयार. भरत. ओ माय गॉड. वाह खोला टाकलाय यार. काय बॉल टाकलाय. वाह. इनटू द ब्लॉक होल. अगदी अस्त्रामध्ये इनटू द बुंदा. अक्षरशः खोदून काढलाय.
काय बॉलची पिचिंग होते, वा. बरं त्यांची गोलंदाजी पहा, अक्षरशः खोला टाकलाय, खोलवा टप्प्याचा बॉल आहे. आता 2 बॉल मध्ये 11, कंपल्सरी 2 मोठे फटके ठोकावेच लागतील. 2 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता इथे आहे. बॉल पुन्हा एकदा तयार, 2 बॉल आणि 11 धावा. इथे चांगला बॉल आहे, पिचिंग चांगली होते, रन मिळणार नाही. 6 बॉल मध्ये 15 करायच्या होत्या, काय गोलंदाजी केली आहे, वा. 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. शेवटचा बॉल शिल्लक आहे, 11 करायची. इथे पाहू शकाल शेवटचा बॉल, 1 वाईट प्लस 1, 2 धावा मिळत आहे. आता 1 मध्ये 9 करायचे आहेत. नशीबच साथ देऊ शकतो या मैदानामध्ये. या आता बॉल वरती एकाच बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता इथे आहे. विराज पाटील, तुझंही स्वागत झालंय, स्वागत आहे या स्पर्धेच्या उपस्थितीमध्ये. चला, 1 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता इथे आहे सामना जिंकण्यासाठी. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर तिथे आहे, परंतु पाहू शकाल इथे रन मिळताना दिसत नाही. अखेर सामना इथे जिंकलाय टीम माहुल कोलीवाडा. हा संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये 3रा संघ ठरलाय ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करणारा. अभिनंदन टीम, हाडलक टीम, CR पाटील, कुमार 11 तुर्बे टीम, नमित पाटील अँड कंपनी.